पुन्हा आपण फ्लावर्सचेच काही स्पेशल कॅरेक्टर्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नाऊ वी डिस्कस अबाउट द स्पेशल कॅरेक्टर्स ऑफ फ्लावर. फ्लावर्समध्ये वेगवेगळे त्याचे स्पेशल कॅरेक्टर्स असतात. दॅट इज द अँड्रोफोर, गायनोफोर और गॅनॅन्ड्रोफोर. आता हे काय आहेत तुम्हाला माहिती आहे? प्रत्येक फ्लावर, ईच अँड एव्हरी फ्लावर हॅव अ पर्टिक्युलर काय असतं, त्याची स्पेशालिटी आहे. काही फ्लावरमध्ये ट्यूब्स फॉर्म झालेल्या असतात, काही फ्लावर्समध्ये वेगवेगळ्या अँड्रोशियमनी ट्यूब फॉर्म केली असते, कुठे गायनोशियमनी ट्यूब फॉर्म केली असते. कृष्णकमळ सगळ्यांना माहिती आहे. दॅट इज द पॅशन फ्लावर. ते वेगळ्या टाईपचं फ्लावर आहे एक. ओके. तर या वेगवेगळ्या फ्लावर्समध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स कसे आलेले आहेत ते बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर फर्स्ट स्पेशालिटी फ्लावरची दॅट इज द अँड्रोफोर. आता अँड्रोफोर काय आहे? ठीक आहे, आपल्याला बघायचं आहे अँड्रोफोर काय आहे. अँड्रोफोर दॅट इज द इलॉंगेटेड इंटरनोडल पार्ट बिटवीन करोला अँड अँड्रोशियम. elongated part present between corolla and androecium. Corolla means petals. Petals आणि अँड्रोशियमच्या मध्ये elongated part जो डेव्हलप झालेला आहे, that portion is known as the androphore or a stalk bearing the androecium. Androphore raise the androecium, that is the stamens, high up in the air than that of the internode. And androphore raises the androecium as well as gynocium high up. Gynocium, that is the ovary, is also raised up automatically and is situated above the androecium. आता बघा, सुपेरियर ओव्हरी असेल तर ओव्हरी कुठे आहे? बेसला आहे. त्याच्यानंतर काय निघतात तिथून? कॅलिक्स. त्याच्यानंतर करोला. ओके. त्यानंतर काय निघतात? अँड्रोशियम. आणि गायनोशियम काय असतं? सगळ्यात लास्टमध्ये बिलो असतं. ओके, सॉरी. तर बघा, जर अँड्रोशियमनी इलॉंगेटेड पोर्शन किंवा स्टॉक फॉर्म केला असेल, अँड्रोशियमनी ट्यूब फॉर्म केली असेल, दॅट पोर्शन ऑफ that portion of anthers called as the androphore. ओके. अँड्रोशियमला कंबाईन होऊन जर ट्यूब फॉर्म केली असेल, दॅट पोर्शन इज नोन ॲज द अँड्रोफोर. कृष्णकमळाचं फ्लावर आहे बघा. करोना, कॅलिक्स आणि करोला एक हे कंबाईंड आहे. त्याला करोनारी ट्यूब फॉर्म केलेली आहे, त्याच्यामध्ये करोला आहे, त्याच्यानंतर करोनारी ट्यूब्स आहेत. त्यानंतर अँड्रोशियमनी काय केले? पुन्हा ट्यूब फॉर्म केली, दॅट इज द अँड्रोफोर. त्याच्यावरती स्टेमन्स अँड देन वरती सगळ्यात वरती काय आहे? गायनोशियम आहे. ओके. तर याला काय म्हणतात? अँड्रोफोर. त्यानंतर गायनॅन्ड्रोफोर काय आहे? या हे क्वेश्चन पहिले आता तर ऑब्जेक्टिव्ज आहेत, तुमच्या एक्झाम्स ऑब्जेक्टिव्ज राहणार आहेत, पण पहिले 1 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स यायचे आहेत एक्झाममध्ये. त्यानंतर गायनोफोर आहे, इलॉंगेटेड थॅलॅमस इन बिटवीन अँड्रोशियम अँड गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियमच्या मध्ये थॅलॅमस काय इलॉंगेटेड पोर्शन डेव्हलप झाला असेल, दॅट पोर्शन इज नोन ॲज द गायनोफोर. एक्झाम्पल क्लिओम, लवंग. ओके. विथ इंटरनोड. आणि ते एक्झाम्पल जे आहेत अँड्रोफोरचं काय? पॅशन फ्लॉवर, दॅट इज द कृष्णकमळ. देन क्लिओम, when the internode between androecium and gynocium is lengthened, it raises the ovary above the general level of the flower, then it is called as the gynophore. बघा, गायनोफोर ऑफ कॅपेरिस. कॅपेरिस मधला गायनोफोर फॉर्म दिसतंय तुम्हाला इथे. गायनोशियम वरती आहे आणि अँथर्स खाली आहे. त्याच्यामध्ये जी इलॉंगेटेड ट्यूब फॉर्म केलेली आहे, दॅट पोर्शन इज नोन ॲज द गायनोफोर. ओके. गायनोफोर दिसतंय तुम्हाला इथे. देन थर्ड आहे गॅनॅन्ड्रोफोर और अँड्रोगायनोफोर. गॅनॅन्ड्रोफोरही म्हणतात त्याला आणि अँड्रोगायनोफोरही म्हणतात. ओके. An axis or a stalk bearing both stamen and pistil, axis or stalk bearing both stamen and pistil above the point of perianth attachment. Example, gynandropsis, when both the androphore and gynophore condition are present in one and same flower is known as the gynandrophore.
क्रिप्टोस्टेजिया नावाचं और गॅनॅन्ड्रोप्सिस नावाचं एक्झाम्पल हे आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला गॅनॅन्ड्रोफोर पाहायला मिळेल. गायनोस्टेजियम स्टेज आहे. कॅलेट्रोपिस प्रोसेरा रुईच्या झाडामध्ये, रुईच्या झाडासारखंच एक गॅनॅन्ड्रोप्सिस नावाचं एक झाड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अँड्रोशियम आणि गॅनोशियम दोन्ही मिळून जर ट्यूब फॉर्म केलेली असेल, दॅट ट्यूब इज नोन ॲज द गॅनॅन्ड्रोफोर. ओके, हे पाय गॅनॅन्ड्रोप्सिस प्लांट आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे, अँड्रोशियम आणि गॅनोशियम दोन्ही इन्व्हॉल्व्ह होऊन गॅनॅन्ड्रोफोर किंवा अँड्रोगॅनोफोर म्हणतात त्या ट्यूबला, ट्यूब फॉर्म केली असेल, दॅट इज नोन ॲज द गॅनॅन्ड्रोफोर. ओके, हे झाले व्हेरिएशन इन थॅलस. 3 टाईप्सचे स्पेशल कॅरेक्टर्स पाहिले आपण फ्लावरमध्ये. फर्स्ट दॅट इज द अँड्रोफोर, सेकंड दॅट इज द गायनोफोर. अँड्रोशियमनी ट्यूब फॉर्म केली असेल तर अँड्रोफोर, गायनोशियम पासनं गॅनोशियम आणि अँड्रोशियमच्या मध्ये जर ट्यूब फॉर्म झाली असेल तर गॅनॅन्ड्रोफोर. अँड अँड्रोगॅनोफोर और गॅनॅन्ड्रोफोर मीन्स अँड्रोशियम आणि गॅनोशियम बोथ आर इन्व्हॉल्व टू फॉर्म अ ट्यूब और अ स्टॉक दॅट इज कॉल्ड एज द गॅनॅन्ड्रोफोर. ओके, त्यानंतर कॅलिक्स अँड करोला याचे एस्टॅव्हिशन बघायचे आपल्याला. एस्टॅव्हिशन इज द अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स और टेपल्स. एस्टॅव्हिशन क्या है, इट इज द अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स और टेपल्स, दैट इज द पेरियंथ. वॉल्वेट अरेंजमेंट, वन वल ओनली, सेपल्स और पेटल्स ऑफ वल जस्ट टच अनदर एट देयर मार्जिन विदाउट ओव्हरलॅपिंग. एक्झाम्पल सोलनम. वॉल्वेट अरेंजमेंट बघा कशी आहे, एक जी पेटल्स आहे त्याच्या बाजूला दुसरी, दुसऱ्याच्या बाजूला तिसरी, जे सर्क्युलर फॉर्ममध्ये जर पेटल्स अरेंज असेल, इथे दिलेलं आहे फर्स्ट ए जे आहे ना, ती काय वॉल्वेट अरेंजमेंट आहे. अशा पेटल्स किंवा सेपल्स अरेंज असेल, दॅट इज द वॉल्वेट अरेंजमेंट. देन एक्झाम्पल सोलॅनम, सोलॅनम ट्युब्रोझम किंवा वांग्यामध्ये पण ही अरेंजमेंट असते. देन ट्विस्टेड, फ्लोरल लीव्ज आर प्रेझेंट इन वन वल, हिअर सेपल्स petal shows regular overlapping in one direction. एक्झाम्पल हिबिस्कस, ट्विस्ट झाली असेल. एक सेपल्स किंवा पेटल्स दुसरीला ट्विस्ट झाली असेल, एक ही सेपल्स किंवा पेटल्स आहे याला दुसरी एनसर्कल केली असेल, खाली दिलेलं आहे बघा. एक सेपल किंवा पेटल दुसरीला काय झाली आहे, ट्विस्ट झाली आहे, दुसरी तिसरीला ट्विस्ट झालेली आहे. दॅट अरेंजमेंट इज नोन ॲज द ट्विस्टेड अरेंजमेंट. ओके, एक्झाम्पल हिबिस्कस. त्यानंतर इम्ब्रिकट arrangement आहे. In this type of flower do not present in a single whorl. It has a 5 petals. One of the petal is completely outside and one is completely inside, and remaining 3 shows the alternate or overlapping. Example Caesalpinia. Caesalpinia गुलमोहर जे आहे ना, त्या प्लांटमध्ये आपल्याला गुलमोहरमध्ये ही पाहायला मिळते, दॅट इज द Caesalpinia pulcherrima. तर एक जी सेपल किंवा पेटल आहे ती कम्प्लिटली आतमध्ये आहे, दुसरी सेपल किंवा पेटल आहे ती कम्प्लिटली बाहेर आहे, आणि 3 सेपल्स अँड पेटल्स काय आत बाहेर आहे. दॅट अरेंजमेंट इज नोन ॲज द इम्ब्रिकेट अरेंजमेंट. ओके, अँड धिस अरेंजमेंट फाउंड इन द प्लांट Caesalpinia pulcherrima. ओके, आपण त्याला काय म्हणतो, गुलमोहर. ओके, फॅमिली Caesalpiniaceae. त्यानंतर क्विन्कन्शियल फोर्थ अरेंजमेंट आहे प्लांट फ्लावर्सची. सेपल्स और पेटल्स ऑफ द फ्लावर्स. आता सेपल्स पेटल्स तुम्हाला माहिती आहे, मी पहिलेच सांगितलं आहे. कॅलिक्सला काय म्हणतात, सेपल म्हणतात, आणि करोल्याला काय म्हणतात, पेटल म्हणतात. ओके, सेपल्स और पेटल्स ऑफ द फ्लावर डू नॉट सिंगल व्हर्ल. इट हॅज अ 5 पेटल्स, 2 ऑफ द आउटर अँड 2 ऑफ द इनर, अँड 1 आर ओव्हरलॅप. एक्झाम्पल गवा. क्विन्कन्शियल अरेंजमेंटमध्ये काय आहे, 2 सेपल्स जे आहेत त्या कम्प्लिटली आतमध्ये आहे, आणि 2 पेटल्स ह्या कम्प्लिटली बाहेर, आणि एक जी आहे ती काय असते, ओव्हरलॅप असते, आत बाहेर आहे. दॅट अरेंजमेंट इज नोन ॲज द क्विन्कन्शियल अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स. फॉर एक्झाम्पल गवा. पेरूचं झाड माहिती आहे सगळ्यांना, जाम जो खातो आपण पेरू, त्याच्यामध्ये काय ही क्विन्कन्शियल अरेंजमेंट पाहायला मिळते आपल्याला त्याच्या फ्लावरमध्ये. त्यानंतर आहे वॅक्झिलरी अरेंजमेंट. वॅक्झिलरी अरेंजमेंटमध्ये कसं आहे, सेपल्स और पेटल्स ऑफ द फ्लावर डू नॉट अ सिंगल वर. एका वलमध्ये नाही आहेत त्या. आउट ऑफ द 5 फ्लावर्स द आउटरमोस्ट इज द लार्जर कॉल्ड स्टँडर्ड.
it overlap two lateral petals, that is the wings. Wings petals again overlap the innermost and smaller kill petals, example corolla of pea. आताच मी एक झाड दाखवलं होतं तुम्हाला, क्लायटोरियाची वेल म्हटली होती. किंवा मोस्ट ऑफ दी याचे प्लांट्स जे असतात लेग्युमिनसीचे प्लांट आहे, किंवा सिझलपिनिया गुलमोहरमध्ये पण आहे तशीच अरेंजमेंट. एक जी पेटल असते ती कम्प्लिटली मोठी असते, 5 आउट ऑफ 5 पेटल्स, 1 पेटल इज द लार्जर वन, दॅट इज द स्टँडर्ड. त्याच्या खाली आजूबाजूला 2 पेटल्स असतात, दॅट इज द विंग्स. आणि 2 ज्या पेटल्स किंवा सेपल्स आहेत त्या काय असतात, फ्यूज्ड असतात, दॅट इज द किल. ही काय आहे, वॅक्झिलरी अरेंजमेंट. एक्झाम्पल आहे याचं आताच हे सांग, पी, वाटाणा, ज्या काही शेंगा आहेत, तूर आहे, वाटाणा आहे, याच्यामध्ये काय आहे, वॅक्झिलरी अरेंजमेंट असते. ओके. आता बघायचे आपल्याला टाइप्स ऑफ कॅलिक्स. आता काय झाले, आपले कॅलिक्स आणि करोलाचे एस्टायवेशन झाले. आता टाइप्स बघायचे आहे कॅलिक्सच्या. द आउटरमोस्ट ॲक्झिलरी वल ऑफ द फ्लावर कन्सिस्ट ऑफ सेपल. हा काय, आउटरमोस्ट ॲक्झिलरी और ॲसेसरी वल ऑफ द फ्लावर, इट कन्सिस्ट ऑफ द सेपल्स. काय याच्यामध्ये नंबर ऑफ सेपल्स असतात, दॅट नंबर ऑफ सेपल्स कंबाईन्ड इज कॉल्ड एज द कॅलिक्स. ओके. या कॅलिक्स कशात वेगवेगळ्या टाईपचे असतात, जसं ट्युब्युलर कॅलिक्स आहे, बेल शेप आहे, अरोलेट आहे, बॅलॅबिट आहे, पॅपस आहे, स्पायनस आहे, फ्री पॅपस आहेत, द हुडेड आहेत. ओके. या डिफरंट टाईप्सच्या आहेत. त्यानंतर कोहेजन ऑफ करोला. करोला पण माहिती आहे तुम्हाला काय आहे. करोला, इट इज द सेकंड ॲसेसरी वल ऑफ द फ्लावर. ओके. करोला पण काय आहे, पॉलीपेटॅलस असतो किंवा गॅमोपेटॅलस असतो. पॉलीपेटॅलस कसं असतं, फ्री पेटल्स असेल तर पॉलीपेटॅलस. एक्झाम्पल क्रुसिफॉर्म. क्रुसिफॉर्ममध्ये मस्टर्डमध्ये ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस जे आहे, मोहरीचं झाड, त्याच्यामध्ये काय असतं, क्रुसिफॉर्म करोला असतं. कॅरिओफायलस असतं. डायॅन्थस आता तुम्हाला काय, डायॅन्थस टाका, फ्लावरिंग प्लांट आहे, इकॉनॉमिकली खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप याच्या गुच्छांमध्ये किंवा बुकेज वगैरे बनवतात त्याच्यात डायॅन्थस वापरतात. इट कन्सिस्ट ऑफ 5 फ्री क्लॉड पेटल्स विथ लिम्स ॲट राईट एंगल्स टू द क्लॉज. रोझेशियस 5 sessile or very short petals with the limbs spread outwards. एक्झाम्पल रोजॅशियस पेटल्स असतात, पॅपिलेनशियस असतात, बटरफ्लाय लाईक. आताच मी पीमध्ये जे सांगितलं ना तुम्हाला, दॅट इज द क्लायटोरियाच्या वेलमध्ये पॅपिलेनशी फॅमिली. तूर आहे, पी आहे, याच्या सगळ्या याच्यामध्ये पॅपिलेनशियस पेटल्स असतात. गॅमोपेटॅलस कंडिशन, इन दिस पेटल्स कशा असतात, फ्यूज्ड असतात. दॅट पेटल्स इज नोन एज द गॅमोपेटॅलस कंडिशन, दॅट इज द ट्युब्युलर. गॅमोपेटॅलस कलोरा पेटल्स कशा फ्यूज्ड असतात. याचे पुन्हा नंबर ऑफ टाईप्स आहेत. ट्युब्युलर आहे, कॅम्पॅन्युलेट आहे, अनफंडिब्युली फॉर्म आहेत, लिग्युलेट आहे, बॅलॅबिएट आहे. असे वेगवेगळे टाईप्स आहेत. जसे ट्युब्युलर आहे, गॅमोपेटॅलस करोला विच इज ट्यूब लाईक. एक्झाम्पल सनफ्लावर, डायकॉट फ्लोरेट. कॅम्पॅन्युलेट और बेल शेप corolla tubes are rounded at the base, look like a bell shape. Unfundibuliform or funnel shape, it is the gamopetalous and regular form of corolla. Example Ipomea. Ligulate, 5 petals united to form a short tube, that is the example marigold. Then bilabiate or rabiate or two-lipped, it is the gamopetalous and irregular form of corolla. It has a 5 unequal petals. The petals unite at the base and form a short tube. Example leucus. तर असे नंबर ऑफ काय आहेत, फ्युजन जे आहेत त्याचे, ऑन द बेसिस ऑफ फ्युजन त्याचे काय आहेत, टाईप्स आहेत. ओके. त्यानंतर पुन्हा टाईप्स ऑफ करोला. द सेकंड वल ऑफ द फ्लावर मेड अप ऑफ द पेटल्स, नंबर ऑफ पेटल्स कंबाईन टुगेदर अँड फॉर्म द करोला. याचे काय नंबर ऑफ टाईप्स आहेत, जसं बायलॅबिएट आहे, स्क्वायरल आहे. बायलॅबिएट आपल्याला तुळशीची मंजुरी जी आहे त्याच्यामध्ये दिसेल. ओके. त्यानंतर बेल शेप, एक मिनिट, सॉरी, हां, याच्यामध्ये स्क्वायरल आहे, कॅम्पॅन्युलेट आहे, कॅरिओफायलेशियस. मी डायॅन्थसचं जे फ्लावर म्हटलं होतं ते. क्रुसिफॉर्म मोहरीमध्ये, हॅपॅक्रॅटेरिफॉर्म लिली वगैरे. इनफंडिब्युलिफॉर्म लिग्युलेट आहेत. त्यानंतर पॅपिलेनशियस आहे, रोजॅशियस आहे, रोजमध्ये असतं ते, रोटेट आहेत. ओके. तर असे नंबर ऑफ टाईप्स आहेत करोलाचे.
कॅलिक्सचे पण नंबर ऑफ टाईप्स आहेत, करोल्याचे पण नंबर ऑफ टाईप्स आहेत. ओके, तर इथे काय झालं आपलं हे सेकंड युनिटचा मोस्ट ऑफ दी पार्ट इथे कवर झालेला आहे. आज मी काय काय घेतलं तुमचं पहिल्या लेक्चरमध्ये तर फ्लावर्स, याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये काय केलं मी व्हिडिओ जी टाकली त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ फ्लावर टाकलं आहे. ओके, त्यानंतर आता याच्यामध्ये कॅलिक्स अँड करोलाचे एस्टॅब्लिशन टाकलेले आहेत, स्पेशल कॅरेक्टर ऑफ फ्लावर टाकलेले आहेत. ओके, तर आपला काय झालं इथे मोस्ट ऑफ दी सेकंड युनिट जो आहे काय झाला कवर झालेला आहे. ठीक आहे, तर मी काय करते इथेच ही व्हिडिओ स्टॉप करते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढले टॉपिक्स बघू.